मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी तिचे संवर्धन व सार्वत्रिक वापर होण्याकरिता शासनाने 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2026 हे 15 दिवस मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. या अनुषंगाने नामदेवराव परजणे पाटील लॉ कॉलेजमध्ये एसएचजीएम कॉलेजच्या प्राध्यापिका व लेखिका डॉक्टर सौ सुनीता अत्रे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या अभ्यासपूर्व प्रेरणादायी विचार प्रवर्तक मांडणीमुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम, अभिमान व जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. सदर व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे सचिव प्राध्यापक राजेंद्र साळुंके सर म्हणाले की मराठी भाषा ही केवळ संवादाची भाषा नाही, तर ती आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि अस्मितेची ओळख आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महान व्यक्तींनी मराठी भाषेला वैभव प्राप्त करून दिले आहे. सदर कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन हिरालाल महानुभाऊ, विश्वस्त प्राध्यापक उबाळे सर, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या विजया थोरे मॅडम, कदम मॅडम, बोरावके मॅडम, ॲडव्होकेट दवंगी सर, ॲडव्होकेट निकोले सर, माने सर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या शेवटी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या आयोजित निबंध स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप संस्थेचे चेअरमन हिरालाल महानुभाऊ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक नामदेवराव परजणे पाटील लॉ कॉलेज स्टाफच्या प्राध्यापिका सोनवणे मॅडम यांनी केले व आभार प्राध्यापिका देशमुख मॅडम यांनी मानले. ऑस्कर न्यूज साठी रेणुका ढमाले सह अनिकेत.